पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। यामध्ये 5 जणांचा जागीच अंत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आणि एक जण किरकोळ जखमी आहे। पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 इथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे। ब्रिझा गाडीचा टायर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली। अपघातामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली TS 07 GL 2574 गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीच्या पुढच्या डाव्या बाजूला टायर फुटला, त्यामुळे गाडी साधारण 50 मीटर जमिनीला घासत गेली। गाडीने डाव्या बाजूला 4 ते 5 पलट्या खाल्ल्या आणि ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जाऊन गाडी जोरात धडकली। गाडीमध्ये 6 पुरुष होते, त्यापैकी 5 जण जागीच ठार झाले आहेत तर एक जण गंभीररित्या जखमी झाला। याशिवाय सय्यद इस्माईल सय्यद आमिर याला किरकोळ मार लागला आहे। हे सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेड तालुका मेंढक येथील रहिवासी आहेत। अपघाताची माहिती मिळताच डाळज महामार्गाचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतांना बाहेर काढण्यात आलं, तसेच जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं।